नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना प्रिय जी.ए. सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जी.ए. कुलकर्णी कुटुंबियांतर्फे महेश एलकुंचवार यांना प्रिय जी.ए. सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कर्नाड, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ उपस्थित होते. महेश आफळे संपादित कस्तुरीगंध जी.ए. कुलकर्णी या विशेषांकांचे प्रकाशन आणि जी.ए. कुलकर्णी संकेतस्थळाचे प्रकाशन झाले. जी.एंच्या भगिनी नंदा पैठणकर यांचा प्रिय बाबू अण्णा या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. एलकुंचवार म्हणाले, सत्य आणि घटना यांतील फरकच आपल्याला कळेनासा झाल्याने आठवणींनाच आत्मचरित्र म्हटले जाते. आत्मचरित्रे ही मला नकारात्मक वाटतात. जी.ए. कुलकर्णी यांनी कधी स्वतःबद्दल लिहिले नाही. जे लिहिले ते सत्य लिहिले. त्यामुळे त्यांचे वाङ्मय हेच आत्मचरित्र आहे. एखाद्या ऐकीव माहितीवर त्या कलावंताचे आत्मचरित्र लिहिणे म्हणजे त्याच्यावर अन्याय करणे आहे. आपण जे जगलो त्याचा सत्वांश लोकांना तळहातावर ठेवून देता आला पाहिजे. एका बाईंनी जी.ए.चे आत्मचरित्र आणि एका लेखकाने नाटक लिहिले आहे. मला राष्ट्रपतींनी जेवायला बोलावले, मला पद्मश्री मिळाला. या बाह्य गोष्टींनी इतरांचे आंतरिक जीवन किती समृद्ध होते स्वतःला भिडणे आणि सोलून काढणे आणि ते लेखनातून मांडणे हे आत्मचरित्र असल्याचे एलकुंचवार यांनी सांगितले. एवढा प्रवास आपण केला, धावपळीत केला, अगदी धाप लागेपर्यंत धावत सुटलो. हे मिळावं ते मिळावं म्हणून. चांगली गोष्ट आहे. आयुष्य संपन्न करण्याचा, ऐहिक आयुष्य संपन्न करण्याचा तो एक मार्ग आहे. ते आपण सगळे करत असतो. वित्तेषणा असते तशी लोकेषणा असते आणि ते आपण करीत असतो. परंतु या धावपळीमध्ये काहीतरी आपल्याला सापडलंय का, आणि सापडलं असलं तर ते हरवलं तर गेलं नाही ना, याचा ताळेबंद आपण उत्तरार्धात मांडतो. आपल्याला की सापडलंय का, मिळवलंय का, मूलभूत महत्वाचं असा आपण ताळेबंद मांडू लागतो. तेव्हा समजायचं की आपण आता वय झालेलं आहे. या टप्प्यावर मी नेहमी येतो. आणि माझ्या असं लक्षात आलं की काही काळापूर्वी माझ्या असं लक्षात आलं की सापडत काही नसेलही पुष्कळताप, नाहीच सापडत. याचं कारण असं की काय काय सापडू शकतं किंवा जीवनाचा अर्थ काय याच्याबद्दल उपनिषदांपासून कृष्णमूर्तींपर्यंत पाश्चात्य तत्वज्ञानांमधून अगदी अस्तित्ववादाने सुद्धा उत्तर देऊन ठेवलेली आहेत. परंतु ती उत्तर माझ्या उपयोगाची नाहीत. माय इंटेलेक्ट इज इन्फॉर्म्ड, बुद्धीला माहिती मिळते, परंतु त्यांनी आत्मप्रत्यय येत नाही. माझ्या प्रश्नांना ह्या तत्वज्ञानामधून कुठलंही उत्तर मिळत नाही. ते बुद्धीला समाधान देणारं उत्तर राहत असेल, परंतु त्यांनी माझं मन शांत झालंय असं कधी होत नाही. याचं कारण असं की त्या प्रश्नाला उत्तर आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक माणूस प्रश्न घेऊन येतो आणि त्याला आयुष्यात सापडत काय असेल तर फक्त प्रश्न सापडतात, त्याला उत्तर सापडत नाही, तशी माझी समजूत आहे. तेव्हा एक काय मिळालं काय मिळवलं हे महत्वाचं जरी असलं तरी त्याला अखेर एक मर्यादा असते. त्याच्यानंतर जे शिल्लक राहतं ते हे की ह्या मिळण्यानी मिळवण्यानी माझ्या आतले कुठलेही प्रश्न सुटलेले नाहीत. माझा आयुष्यातली जी गुंतागुंत आहे त्याच्यावर थोडाही उतारावा मला मिळालेला नाही. तर ह्या दोन गोष्टींचं नातं काय, माझ्या आंतरिक जीवनाशी त्याचा संबंध किती, माझ्या आंतरिक जीवनावर या बाह्य मिळकतीचा किती परिणाम होतो, ती महत्वाची असतेच. ऐहिक जीवनासाठी ह्या प्रकारची मिळकत असावी, मिळावं, लोकांना जरूर मिळावं, जो जे वांछेल तो ते लावो. परंतु त्याचा आपल्या आंतरिक जीवनाशी काही संबंध असतो का, तर माझ्या लक्षात आलं की नसतो. अशा अर्थानं की माझे कुठलेच प्रश्न मला आयुष्यात काय जे यश मिळालंय त्यांनी सुटलेले नाहीत. तर मग अशा वेळेला विचारायला लागतं, स्वतःलाच विचारायला लागतं, दुसऱ्याला आपण विचारू शकत नाही की नक्की मी काय करतोय आणि कशासाठी करतोय आणि काय मिळवतोय. आपल्याकडे असं होतं की जीवनाची यशस्वीता त्या माणसाला किती मिळालं आणि त्या माणसाने किती मिळवलं याच्यावरून सिद्ध होते. आणि हा घोटाळा निर्मितीच्या उद्योगात गुंतलेल्या कलावंताला सुद्धा होऊ लागतो.
अनेकदा असं होतं की विशेषतः जीएनच्या बाबतीत झालंय. जी हे गूढ होतं मराठी साहित्यातलं आणि जीएनच्या आयुष्यातली गंमत अशी त्यांना काही मिळालं आणि मिळवलंही नाही. त्यांनी एकमेव त्यांना पारितोषिक मिळालं, ते सुद्धा आमच्या विघ्नसंतुष्ट स्वभावामुळे आम्ही नाचवून टाकला त्यांचा आनंद. ती गोष्ट वेगळी. परंतु ह्याचं मूल्य किती, याचं महत्व किती, ह्याचा विचार कधीतरी लेखक करू लागतो असं मला वाटतं. शहर परिक्षेत्र क्रीडा स्पर्धेत पुणे पोलीस मुख्यालयाने सांघिक विजेतेपद पटकावले. पुणे शहर पोलिसांकडून आयोजित 30व्या शहर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत पुणे पोलीस मुख्यालयाने सांघिक विजेतेपद पटकावले आहे. भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलीस आयुक्त संजीव कुमार, अप्पर पोलीस आयुक्त अब्दुल रहमान आदी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विविध स्तरांवर दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि हँडबॉल स्पर्धा पार पडल्या. वैयक्तिक गटात कुस्ती, जुडो आणि वेट लिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आल्या. नितीन शिंदे याला उत्कृष्ट पुरुष खेळाडू आणि भाग्यश्री कटकेला उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या मुख्यालय संघाला धनराज पिल्लेंच्या हस्ते विजेतेपद बहाल करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मनोगत व्यक्त केलं, तर धनराज पिल्लेने उपस्थितांशी संवाद साधला. हॉकी स्पर्धेत उत्तर प्रदेश विभागाने प्रथम तर दक्षिण विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला. फुटबॉल स्पर्धेत मुख्यालय संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मुख्यालय संघाने हँडबॉल आणि खो खो स्पर्धेत विजय मिळवला. मुख्यालय संघाने एकूण 91 गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दक्षिण प्रादेशिक विभागाने 77 गुण मिळवून दुसरे स्थान मिळवले. इतर शाखांनी 66 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. ॲथलेटिक्समध्ये 15 खेळाडूंना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेमधूनच आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या स्तरांवर खेळाडूंची निवड करण्यात येते. या स्पर्धेसाठी एकूण 42 संघ सहभागी झाले होते. निष्ठावंत कार्यकर्त्यामुळेच नेता मोठा होत असतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द.बा. मिरासदार यांनी व्यक्त केलं. म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांनी 60व्या वर्षात नुकतेच पदार्पण केले. यानिमित्त त्यांच्या मित्र परिवारातर्फे अंकुश काकडे यांच्यावरील सख्खा मित्र या पुस्तिकेचे प्राध्यापक द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, आमदार उल्हास पवार, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, शिक्षण मंडळ सदस्य रवी चौधरी उपस्थित होते. मिरासदार म्हणाले, राजकारण हे अत्यंत बेभरोशाचे क्षेत्र आहे. जोपर्यंत सत्ता तोपर्यंत मैत्री असे राजकीय जीवनाचे जणू सूत्र बनत आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुर्मिळ होत आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यामुळेच नेता मोठा होत असतो. राजकारणात केवळ सत्ता आणि स्वार्थासाठी आज संबंध प्रस्थापित केले जातात आणि तितक्याच सहजतेने तोडलेही जातात. निष्ठा नावापुरती उरली आहे, परंतु निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कामामुळेच नेता मोठा होतो. भाई वैद्य म्हणाले, राजकीय कार्यकर्त्याचे मित्र फक्त निवडणुकीपुरते असतात, परंतु अंकुश काकडे यांनी राजकारणापलीकडची मैत्री सर्वांशी जोडली. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यामुळेच पक्षाला बळ मिळते. उल्हास पवार म्हणाले, पक्ष अडचणीत असताना धावून जाणारा कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा अंकुश काकडे यांच्यासारखा मित्र मिळाल्याने मी सुद्धा माणूस म्हणून समृद्ध झालो. एक अशा प्रकारची छोटी पुस्तिका मी करतोय, तर मी मनापासून त्याला नकार दिला.
की काय 59 वर्ष काही नाही आणि काही फार केलंय असं काही त्याच्यामध्ये छापण्यासारखे देखील नाही. जे काय छापण्यासारखं असेल ते खट्याळपणाचं ते काय छापावं असं काही नाही. पण ते म्हणजे नाही आम्ही करणार आहोत वगैरे. आणि त्याच्यानंतर 8-10 दिवस ते शांत राहिले. मी सुद्धा म्हणलं की बहुतेक की विसरलेले दिसत आहेत. पण एक दिवस पुन्हा अभय कुलकर्णी आणि आनंद आगाशेंनी मला फोन केला आणि अंकुश मिलिंद वाडेकर उद्या तुझ्याकडे येतोय आणि तू त्यांना तुझे फोटो हवेत ते द्यावेत. म्हटलं कशासाठी? ते नाही आम्ही एक छोटी पुस्तिका करतोय त्याच्यासाठी. तर मी त्यांनाही खरोखर नाही म्हणून सांगितलं आणि खरोखर माझ्या मनामध्ये नकारच होता. पण त्याच वेळेला थोडा मनामध्ये विचार आला की इतकी आग्रहाने प्रेमाने मंडळी आपल्याला आग्रह करतायत, आपण त्याला नाही म्हणतोय, हा कदाचित आपला शिष्टपणा आहे की काय असं मनामध्ये संशय आला. आणि पुढं असं मनामध्ये आलं की 60व्या वर्षी करा असं म्हणतो तर 60व्या वर्षी ते म्हणजे जाऊ द्या, गेल्या वेळेला करू म्हणत होतं, गेले नाही आता करायचीच नाही. तर ती भीती मनामध्ये होती. पहिले काय 15-16 जणांनी याच्यामध्ये काही गेलंय आणि अनेकांनी म्हणजे मला ज्यावेळेला हे पुस्तिकेचं निमंत्रण त्यावेळी SMS द्वारे काही मित्रांना गेले त्याला मला जवळपास 7-8 जणांचे फोन आले. पत्रकार क्षेत्रीतले आले, काही झाले. डॉक्टर देखील काल भेटला की अरे अंकुश इतकी घाई यांनी केली. दादा सुद्धा म्हणाला की मी त्या माणसाला बोलत होतो मोठं आलं नाही. विजय कोलते म्हणले आम्हाला सांगितलं असतं. श्रीकांत म्हणणे अनेक म्हणजे तर मी यांनाच सांगितलं की माझ्या याच्यामध्ये काही दोष नाही, मी काही केलेलं नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अजून याच्यामध्ये पुस्तिकाही पाहिलेली नाही. त्याच्यामुळे कोणी माझ्याबद्दल खोटं लिहिलेलं आहे मला तर तुम्हाला सांगता देखील येणार नाही. माईस MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने 10 ते 12 जानेवारी दरम्यान भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. माईड्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने 10 ते 12 जानेवारी 2013 या दरम्यान भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची घोषणा झा यांनी केली. MITचे संस्थापक संचालक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, छात्र संसदेचे संस्थापक समन्वयक प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड, डॉक्टर SN पठाण, विद्यार्थी प्रतिनिधी प्रवीण निकम व प्राध्यापक DP आपटे यावेळी उपस्थित होते. प्रकाश झा म्हणाले, नक्षलवाद हा दंड करण्यापुरता मर्यादित न राहता तो जनतेच्या मानसिकतेत उतरलेला आहे. प्रस्थापित समाजव्यवस्था हीच नक्षलवादाची जननी आहे. बंदुकीच्या नक्षलवादापेक्षा प्रस्थापित व्यवस्थेच्या अन्यायाची व्याप्ती मोठी आहे. मागील 60 वर्षांचा आढावा घेतला असता समाज, शिक्षण, राजकारण ज्या दिशेने चालले आहे ते चिंताजनक आहे. बंदुकीच्या दहशतीपेक्षा, आतंकापेक्षा लोकशाही यंत्रणेच्या आतंकाचा पगडाच प्रचंड आहे. आजही 25% नागरिक वगळता उर्वरित नागरिक रोज 20 ते 30 रुपयात उदरनिर्वाह करत आहेत. यालाच लोकशाही आतंकवादी ढाचा म्हणता येईल. यहाँ से लेके आप कहें शिकायतें हैं कि हमारे देश में शिक्षा आज किस दिशा में जा रही है, समाज दिशा में चला गया. हमें भी, आपको भी, मुझे लगता है हम सबको भी इसके बारे में चिंता करनी चाहिए. शिकायत भी है क्योंकि संतोष करके बैठ जाएंगे तो फिर प्रगति नहीं होगी. मैं अक्सर मुझसे जब सवाल पूछते हैं लोग कि फिल्मों के जरिए क्या करते हैं आप क्यों फिल्में बनाते हैं, मेरे लिए फिल्म एक माध्यम है एक्सप्रेस करने का. जो मेरी समझ में बात आ जाती है उसको दर्शकों के साथ में शेयर करने का माध्यम है. एक चित्रकार पेंटिंग कर सकता है, एक गीतकार गाना लिख सकता है, एक नर्तक नृत्य कर सकता है, एक कहानी कहने वाला कहानी कह सकता है. मुझे ऐसा लगा कि फिल्म विधा में सभी कलाओं का समागम अच्छी तरह से हो सकता है और बहुत ही पावरफुल तरीके से उसका इस्तेमाल हो सकता है. तो
11 ते 13 जानेवारी दरम्यान 4थ्या स्वरझंकार संगीत महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. वायोलिन अकादमी पुणे व सेंटर फॉर प्रमोशन ऑफ म्युझिक यांच्या वतीने 11 ते 13 जानेवारी दरम्यान 4थ्या स्वरझंकार संगीत महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. रमण बागेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे. रात्रकालीन रागांची सायंकालीन मैफिल अशी महोत्सवाची संकल्पना आहे. सकाळ दुपार तसेच रात्रीच्या वेळी गायले जाणारे राग कमी प्रमाणात मैफिलीत ऐकायला मिळतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत गायले जाणारे राग श्रोत्यांना ऐकविण्याच्या विचारातून यंदाचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अकादमीचे प्रमुख शिरीष उपाध्याय शिरीष वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तेजस उपाध्याय, राजस उपाध्याय आणि स्नेहल टेंभे उपस्थित होते. 3 दिवसांच्या सायंकाळी 6 ते 10 या वेळेत होणाऱ्या सायंकालीन महोत्सवात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, इटावा घराण्याचे ज्येष्ठ सतारवादक शुजात हुसेन खान यांच्यासह मेवाती घराण्याचे संजीव अभ्यंकर, किराणा घराण्याचे कैवल्य कुमार गुरव तसेच पतियाळा घराण्याच्या गायिका कौशिक चक्रवर्ती यांच्या गायनाचा स्वरानंदही पुणेकरांना अनुभवास मिळणार आहे. पंडित रामदास पळसुले, पंडित विजय घाटे, पंडित मुकेश जाधव, पंडित योगेश सामसी या कलाकारांची साथ संगत आहे, असे उपाध्याय यांनी सांगितले. संस्थेतर्फे संगीताचा प्रचार व प्रसार होण्यासाठी म्युझिक ॲप्रिसिएशन कोर्स ही योजना लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही महोत्सवाची प्रवेशिका केवळ 50 रुपयात उपलब्ध होणार आहे. झोपडपट्टीयांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेली संजीवनी ही योजना राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे, अशी माहिती नगरसेवक आबा बागुल यांनी दिली. शहरातील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन वेगाने व्हावे यासाठी SRA योजनेप्रमाणे तयार करण्यात आलेली संजीवनी योजना राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. या योजनेतून झोपडपट्टी धारकास थेट TDR देण्यात येणार आहे. हा TDR खुल्या बाजारात विकून उभ्या राहणाऱ्या रकमेतून तो झोपडपट्टीधारक शहरात कुठेही फ्लॅट घेऊ शकणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांना संजीवनी योजना वरदान ठरणार आहे. पुण्यातील अवघ्या 3% जागेवर सुमारे 14 ते 15 लाख झोपडपट्टीवासियांना SRA योजनेमधून 3 ते 4 लाख फ्लॅट्स उपलब्ध होणे आवश्यक होते. मात्र प्राप्त परिस्थितीत हे शक्य नाही. त्यामुळेच संजीवनी योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे झोपडपट्टीधारकास थेट TDR देण्यात येणार आहे. शहराच्या काही भागात आणि स्वतःच्या मूळ गावी जाऊन त्याला राहता येणार आहे. त्याच्या व्यवसायासाठी शिल्लक पैसे भांडवल म्हणून उपयोगी पडू शकणार आहे. झोपडपट्टीवासियांचा विकास आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेमुळे संबंधित झोपडपट्टींचा फ्लॅट मोकळा होऊन मूळ मालकास TDRच्या रूपाने मोबदला देऊन पालिका हे फ्लॅट स्वतःकडे घेऊ शकते. त्यामुळे क्रीडांगणे, उद्याने, पार्किंग, शाळा आणि दवाखाने इत्यादींच्या पायाभूत सुविधांसाठी भूखंड पालिकेस उपलब्ध होऊ शकतात, असे काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे SRA योजना सादर केली आहे. संजीवनी योजना मुख्यमंत्र्यांकडे सादर केली. या योजनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन स्वतःच्या शिफारशीसह राज्य सरकारपुढे अंतिम मंजुरीसाठी ही योजना पाठवली आहे. या योजनेमुळे झोपडपट्टीवासियांचे योग्य पुनर्वसन होऊ शकेल, असे बागुल यांनी सांगितले. आपण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एक तयार केलं, त्याला SRA म्हणतात. SRA ची आता आपण 37चं मॉडिफिकेशन केलंय. त्या 37च्या मॉडिफिकेशन मध्ये आपण करताना अजून एक नवीन संकल्पना आणली की झोपडपट्टी धारकाला त्याला हवं तिथं घर 350 पेक्षाही जास्त स्क्वेअर फुटाचं त्याला घर घ्यायचं असेल तर घेता येईल आणि त्याला पाहिजे त्या फ्लोअरवर त्याला घर घेता येईल. ह्या दृष्टिकोनातून त्याची आपण ही संजीवनी योजना आणली की त्याच्यामध्ये जो DRC डेव्हलपमेंट ट्रान्सफर राईट म्हणजे TDR जो मिळायचा तो विकसन करणाऱ्याला मिळायचा तो आता थेट झोपडपट्टी धारकाला मिळणार आहे. त्यामुळे त्याला कुठेही त्याचं पुनर्वसन होईल. त्याच्या मागचा उद्देश एकच होता की त्याचं पुनर्वसन होताना फक्त त्याच्या घरांचं रूपांतर न होता त्याच्या विचारांचं, त्याच्या संस्कारांचं सगळं पुनर्वसन व्हावं, ही खऱ्या अर्थाने संजीवनी योजना आहे. आणि 2.5 ते 3 लाख घरं हे उपलब्ध होणं फक्त SRA जी आता स्कीम जुनी त्या मार्फत होणार नाही. म्हणून यासाठी
जर झोपडपट्टी धारकाला TDR देतो तो कुठेही घर घेऊ शकतो, पुण्याबाहेर घेऊ शकतो, पुण्यात घेऊ शकतो, कुठेही घेऊ शकतो. बाकीचे सगळे नियम 70% त्याला NOC पाहिजे हे नियम SRAचे राहतील. त्याला 10 वर्ष घर विकता येणार नाही. त्याला जी स्लॅब आहे 25% बांधकाम करताना, 25% जोते तपासताना, 25% कम्प्लेशनला, अशी जी स्लॅब आहे 4 त्या स्लॅबमध्ये त्याला पैसे दिले जातील. परंतु खऱ्या अर्थानं मला वाटतं आज पुण्याच्या झोपडपट्टी वासियांना ही संजीवनी योजनेमुळे नवीन येणारं वर्ष खूप चांगलं आनंदाचं जाईल. कारण काँग्रेस पक्षाचं ब्रीदवाक्य आहे की चांगलं त्यांना घर द्या, चांगले विचार द्या, चांगले संस्कार द्या. यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देखील पुढाकार घेतला. मी त्यांना ही योजना पाठवली होती आणि त्या माध्यमातून आज अंतिम टप्प्यात ती योजना येऊन SRAचे 37 होऊन अंतिम मंजुरी शासनाकडे गेलेली आहे. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने विठू माऊली माझी या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी निमित्त शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने 10 डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिरात हरिभक्तांसाठी विठू माऊली माझी हा संत रचनांवर आधारित अभंगवाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून लाभ घेतला. यात संगीत संयोजक पराग माटेगावकरांसह गायक कलाकार संजीव मेहेंदळे, प्रशांत नासेरी, प्रज्ञा देशपांडे इत्यादी सहभागी झाले होते. या गायकांच्या अभंग सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे गायकांनी अभंग गायनात घेतलेल्या आलापांच्या वेळी संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून सोडले. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.